सांगलीच्या शिराळ्यातील आश्रमशाळेचा बिरजू झाला IAS। राजस्थानातून सांगलीच्या शिराळ्यात मजुरीसाठी आलेले हे कुटुंब, भाषेची अडचण तरीही यश मिळवलंच। याच बिरजूची यशोगाथा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बिरजू एका मजुराचा मुलगा, पोटाची खळगी भरण्यासाठी त्याचं कुटुंब राजस्थानमधील कोटा येथून शिराळ्यात आलं। 10 बाय 10च्या भाड्याच्या खोलीत राहून आई चंदा मजुरी तर वडील गोपाळ हे मार्बल फरशी बसवण्याचं काम करायचे। मिळणाऱ्या तुटपुंजा मजुरीतनं कसं बसं घर चालायचं। पोराच्या शिक्षणाचा खर्च पेलणार नाही हे माहीत असल्यामुळे गोपाल चौधरी यांनी बिरजूला शिराळा येथील सद्गुरू आश्रमशाळेत दाखल केलं। बिरजू चुणचुणीत आणि हुशार विद्यार्थी आहे हे शिक्षकांनी लगेच जाणले। तो दुसऱ्या राज्यातील आहे, परिस्थितीमुळे त्याचं शिक्षण अधुरं राहणार नाही याची दक्षता शिक्षकांनी घेतली। वेळप्रसंगी त्याला आर्थिक मदतही केली। अभ्यासापासून दूर पळणारे विद्यार्थी अनेक कारणं सांगतात, पण हेच कारण कोणासाठी तरी यशाचं दार उघडतं याची प्रचिती बिरजूच्या आभाळा एवढ्या यशाने येते। 2023मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून बिरजू देशात 187व्या रँकने उत्तीर्ण झाला। सध्या तो आयकर विभागामध्ये आयकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे। यापूर्वीही बिरजूने अनेक परीक्षांमध्ये यश संपादित केले। नमस्कार, मी बिरजू गोपाल चौधरी, संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSCच्या 2023-24मध्ये आयोजित सिव्हिल सेवा परीक्षामध्ये ऑल इंडिया रँक 187 मिळवली आहे। जेव्हा तुम्ही देशातील सर्वात खडतर परीक्षा एवढ्या चांगल्या रँकने उत्तीर्ण करता, त्यावेळी असल्या यशाचे श्रेय केवळ स्वतःच्या प्रयत्नाला देऊन चालेल नाही। खरं सांगायचं झालं तर एवढ्या मोठ्या यशामध्ये अनेक जण हकदार असतात आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या आई-वडिलांचं तर योगदान आहेच आहे, पण त्यांच्यासोबतच सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शिराळा आणि संस्थेचे शिक्षक यांनी माझ्या करिअरला, माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा प्रदान केली। माझे वडील शिराळ्यामध्ये फरशी बसवण्याचे काम करायचे आणि त्यामुळे 2006 ते 2016 पर्यंत माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ते शिराळ्यामध्येच झाले। ज्यावेळी मला 10वीमध्ये असताना 93% लाभले। माझ्या या आभाळा एवढ्या यशामध्ये खरं सांगायचं झालं तर माझ्या शाळेचं आणि शाळेच्या शिक्षकांचं खूप योगदान आहे। त्यांच्याप्रती जी माझी कृतज्ञता आहे मी मोजक्या शब्दात व्यक्त करू शकत नाही। आणि शिक्षकांसोबतच मला चांगले मित्र मिळाले। 10 वर्ष मी शिराळ्यामध्ये राहिलो आणि माझ्या आईवडिलांना मला खूप खूप प्रेम मिळाले। माझे बालपण खूप छान गेले। UPSCची तयारी मी 2021मध्ये चालू केली। 2022मध्ये मी माझा पहिला अटेम्प्ट दिला, पण पहिल्या प्रयासामध्ये माझी प्री क्लिअर झाली, पण मेन्स एक्झाम मी क्लिअर करू शकलो नाही। पण शिक्षकांनी शिकवलेलं धैर्य, त्यांनी भरलेला आत्मविश्वास माझ्यामध्ये खूप होता आणि त्यामुळेच मी परत एकदा फुल कॉन्फिडन्स घेऊन या परीक्षेमध्ये दुसरा प्रयास दिला आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी ऑल इंडिया रँक 187 मिळवली आहे। सातत्यानं अभ्यास करत राहिला आणि त्या चौथीमध्ये खास गोष्ट सांगायची म्हणजे त्याला 258 मार्क्स पडले आणि 2 मार्कामध्ये त्याची स्कॉलरशिप हुकली। थोडंसं आम्हाला वाईट वाटलं, पण मी बिरजूला सांगितलं की निश्चितपणे तू प्रयत्न पुन्हा करत जा आणि त्यानं ते ऐकलं आणि 5वी पासून आमच्या माध्यमिकच्या शिक्षकांनी एवढी त्याची जोरदार तयारी करून घेतली आणि 8वी स्कॉलरशिपला तो गुणवत्ता यादीमध्ये आला आणि त्याची खरी चुनक त्यावेळी आम्हाला कळाली। आणि सातत्यानं 1ली पासून 10वी पर्यंत सर्व शिक्षकांनी त्या ठिकाणी त्याच्यावरती लक्ष दिलं आणि त्याची चांगली तयारी करून घेतली। या त्याच्या यशामध्ये संपूर्ण शाळेतल्या सर्व शिक्षकांचा आणि आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय तात्या यांचा सिंहाचा वाटा आहे। बिरजू गोपाल चौधरी हा माझ्या शाळेचा इयत्ता 1ली पासूनचा विद्यार्थी आणि त्याने जे काही यश मिळवलेलं आहे ते अतिशय उत्तुंग असे यश आमच्या सर्वांच्यासाठीच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असे ठरणार आहे। उद्धरेत आत्मनात्मानम हे आमच्या सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेचं ब्रीदवाक्य। बिरजू गोपाल चौधरी यानं UPSCमध्ये 187 रँकनं उत्तीर्ण झाला आणि आज तो इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे। बिरजूची ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा।